JNU मध्ये ते असं म्हणाले की कोणत्याही भाषांच्या बद्दल अनादर करावा असा मराठी माणूस संकुचित नाहीये. आणि तशा प्रकारचं उदाहरण त्यांनी पानिपताचं दिलं. ते उदाहरण देताना ते असं म्हणले की पानिपतावर मराठे का लढले, तर अब्दाली सारखा जो परका माणूस आहे त्या अब्दाली सारख्या परक्या शत्रूला नडण्यासाठी भारतभरामधनं लोकांनी मराठ्यांना विनंती केली. त्यातनं सदाशिवराव भाऊ तिथं गेले, लढले आणि मराठ्यांचा मोठा पराभव झाला. आता ते जे काही सांगतात माननीय मुख्यमंत्री ते अर्धसत्य काय आहे. मराठ्यांचा पराभव झाला, अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला नाही, हे बरोबरच आहे. पण उत्तरेतले सगळे लोक शीख, जाट, राजपूत यांच्यातल्या कोणीही मराठ्यांना तिथं मदत केली नाही. म्हणजे ज्या काही लाख बांगड्या फुटल्या त्या मराठी कुटुंबांच्या मधल्या फुटल्या. जी काही मोती गळाली ती मराठी कुटुंबांच्या मधली गळाली. म्हणजे देश सांभाळण्यासाठी मराठी माणसांनी त्याग केला आहे, मरण पत्करलेलं आहे. असं असताना तुम्ही का इतर भाषा शिकत नाही, तुम्ही का भारतीय भाषा शिकत नाही, हा प्रश्न मराठी माणसांना विचारणं हे आगाऊपणाचं आहे. मराठ्यांची सत्ता शिवाजी महाराजांच्या काळापासून, मग शिवाजी महाराजांनी दिल्ली जिंकली पाहिजे असं म्हटलं होतं. राजाराम महाराज पालथे जन्माला आले तर लोकांनी म्हटलं की हे अशुभ आहे, तर त्यावर शिवाजी महाराजांनी तो दिल्ली पालथी घालील अशा प्रकारची भविष्यवाणी वर्तवली. महादजी शिंद्यांना तर दिल्लीच्या दरबारामध्ये अत्यंतिक मान होता आणि दिल्लीचा सुलतान त्यांच्या शब्दावर चालत होता. पण तरीही मराठ्यांनी दीर्घकाळ दिल्लीचं तख्त राखलं. दिल्लीचं तख्त जिंकणं किंवा फोडणं त्यांना सहज शक्य असताना मराठ्यांनी केलं. एवढंच नव्हे तर तिथं जाऊन सुद्धा मराठ्यांनी आपली भाषा लादली नाही. म्हणजे मराठी समाज, म्हणजे इथे मी मराठा हा जातीवाचक शब्द म्हणून वापरत नाही, हा भूगोलवाचक शब्द आहे. इथून जाणारा प्रत्येक माणूस हा मराठा आहे. तर या सगळ्या लोकांनी आपली भाषा लादली नाही, आपली संस्कृती लादली नाही. अशा लोकांना तुम्ही सांगता की तुम्ही दुसऱ्यांच्या भाषा शिका. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे समंजस आहेत, जे सहनशील आहेत, जे अकोमोडेटिव्ह आहेत, उदारमतवादी आहेत, अशा लोकांच्या उरावर उत्तर भारतीयांना बसण्याची परवानगी देणं हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे का, याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. बरोबर.